ज्ञानमूर्तिं त्वन्वागीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वं आनन्दं निर्वहितं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे
पमगम पनी सा सानी ध पमगरे सानी पनी सा गरे सा रामदास माऊली माई माझी रामदास माऊली दास माऊली माऊली गमाय माझे रामदास माऊली वत्सालागी कधी करुणा सारी गमाय माझी कधी करुणा करी करुणा सारी माई माझी रामदास रामदास माऊली माई माझी मकांत पाहू नको त्वरित ये मकांत पाहू नको त्वरित ये मकांत कांत उजेडी रागिले उजेड होऊन लागली समाधी ज्ञानेशाची मकांत पाहून नको त्वरित ये
कोयलिया पदी अर्पिकाया अर्पिकाया पदी अर्पिकाया वसनाया मानतीच्या वसनाया ब्रह्मचैतन्य सद्गुरु सखया ब्रह्मचैतन्य सद्गुरु सखया रे मानतीच्या वसनाया स्मरता तेरे काना स्मरता 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 रे स्मरता
सागर मधनी सानी ध मपध मग रे हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची चित्ती असो द्यावे समाधान ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची राहावे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची राहावे तुका म्हणे घालू तयावरी मार तुका म्हणे घालू तयावरी मार मार तयावरी भार तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार वाहू हा संसार देवा पायी देवा पायी देवा पायी अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंते तैसची राहावे ठेविले अनंत तैसची राहावे उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वयखालवावे
जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की मंगल मूर्ति सिद्धेश्वर महाराज की। भगवंताला कोणती भक्ती आवडते हे तुकाराम महाराज नक्कीच सांगू शकतील। तुकाराम महाराजांची भगवंतावर असणारी भक्ती काय नातं आहे भगवंताशी, त्यांचाच अभंग आहे, वचन त्यांचंच। कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे होय माझ्या जीवा कधी भेटशी केशवा। पूर्वीचं उदाहरण दिलंय बरं। नवीन लग्न झालेली मुलगी पहिल्यांदा जेव्हा माहेरचं घर सोडून सासरी जायला निघते, बैलगाडीचा प्रवास, काय करते ती? मागे परतो म्हणे पाय, वळून वळून पाहते, दारामध्ये आई उभी असते, वडील उभे असतात, भावंड उभी असतात, डोळे भरून सर्वांना पाहते, मन भरत नाही। गाडी जरा पुढे गेली, घर दिसेनासं होतं। सासरी आली की माहेरच्या आठवणींचा उमाळा दाटून येतो। आठवणी उमाळा दाटून आला, पटकन जाता यायचं का? पूर्वी गाड्या होत्या, मोबाईल होता नाही, परत दारामध्ये यायचं, पाठीमागच्या दारात, आणि येणाऱ्या वाऱ्याला सांगायचा निरोप काळी 3 मध्ये, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसा, आहे पोरसांग आईच्या कानात, सुखी आहे पोरसांग आईच्या कानात, बरी आहे पावसाची राजा मन घंटावर, आई पावसाची राजा आईची, वडिलांची, भावंडांची आठवण नाही, मोठ्यातली जनावर सुद्धा काळ्या कपिलेची नंदा काळ्या कपिलेची नंदा विसरलीस काग भादव्यात वर्ष झाले, परी माहेरीच्या सुखासाठी मन असावं, तैसे होय माझ्या जीवा। त्या मुलीला जसं माहेरचं प्रेम आहे, ओढ आहे, कधी भेटशी केशव। ते तुकाराम महाराज भगवंताला कोणती भक्ती आवडते नक्कीच सांगू शकते, आणि ज्याची एखाद्या विषयात मास्टरी आहे, योग्यता आहे, त्यानंच त्या विषयात बोलावं। राजकारणाची चर्चा कुणी करावी? अर्धा कप चहा ज्याला परवडत नाही हॉटेलमध्ये, पंतप्रधानाची मापं काढायची, तुझी लेवल काय, कुठलाही अभ्यास लागतो लक्षात ठेवा, योग्यता आहे तुकारामाची। ते तुकाराम महाराज सांगतात, हे जी थोर भक्ती आवडते देवा कोणती? संकल्पावी माया संसाराची, म्हणजे प्रपंच आम्ही सगळेच करतो का नाही? तुकाराम महाराज म्हणले संकल्पावी माया संसाराची, प्रपंच सोडा असं तुकारामांनी सांगितलेलं नाही, ते कोणत्या संतांनी सांगितलं नाही।
ज्याने आयुष्यात कधी प्रपंच केला नाही, लग्नातून जे पळून गेले ते कोण? समर्थ रामदास स्वामी. काय सांगितलं त्यांनी? आधी प्रपंच करावा नेतका. काय शब्द वापरला? नेतका. मिळमिळ संसार करू नये, प्रपंच व्यवस्थित असावा. ज्या पुरुषाला 2 वेळचं अन्न मिळवता येत नाही, वस्त्र मिळवता येत नाही, निवारा मिळवता येत नाही, तो प्रपंच कसला? लग्नातून ते पळून गे. सावधान म्हटल्याबरोबर सावधान शब्दाचा अर्थ फक्त त्यांनीच ओळखला. आम्ही उभे असतो, सावधान शब्द ऐकतो, पण नेमकं काय? का गुरुजी आम्हाला सांगतात सावधान? रस्त्याचं काम कुठं सुरू असेल, पुलाचं काम सुरू असेल तर लालशेचा बोर्ड असतो, सावधान, वाहने सावकाश चालवा, पुढे धोका आहे. रामदास स्वामींनी स्वतः ओळखलं बरं. पण आम्ही सावधान म्हणजे सावधान विश्राम म्हणतो, सावधान. काय अर्थ आहे सावधान शब्दाचा? सा म्हणजे साधुता, व म्हणजे वर्तमान काळाचा वेध घेण्याची शक्ती, धा म्हणजे धारणा पक्के होणं, आणि न म्हणजे नम्रता. तो शब्द समर्थाने अर्थ ओळखला. प्रपंच नेटका करावा म्हणाले तुकाराम महाराज. काय म्हटले? प्रपंच करा. जे काही मिळवायचं ते योग्य मार्गाने प्रपंच करता मिळवा. व्यवसाय असेल, नोकरी असेल, पण कसं मिळवा? जोडणी धन उत्तम व्यवहार, जोडणी धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेचुकारी, वेचुकरी वेचुकरी. योग्य मार्गाने मिळवा, उत्तम व्यवहारे म्हटलेलं. आणि नुसतं मिळवा नाही, कीर्तन महोत्सवाला खर्चही करा. उदास विचारे वेचू करी, आमच्या हातून जे मिळाले त्यातले काही टक्के तरी दानधर्म भगवंताच्या धार्मिक कार्यक्रमाकरता आमच्याकडून झाला पाहिजे. लक्षात योग्य म्हणजे असं. सातारा स्वारगेट, सातारा नॉनस्टॉप. स्वारगेटला लागली, तिकीट काढून बसमध्ये बसतो. त्या गाडीला कंडक्टर नसतो. माझ्या शेजारी एक साहेब बसले. एक मुलगा पेपर विकत फिरत होता. त्या पेपर आणि मागच्या काही वर्षांपूर्वी 1 रुपयाला 1 पेपर मिळायचा. पुढारी असो, सकाळ असो, कुठला जरा स्पर्धा होती त्या काळात पेपरची. बऱ्याच लोकांनी गाडीत पेपर घेतले. ड्रायव्हर आला, बस फुल झाली, गाडी पुढे निघाली. जरा गाडी पुढे निघाल्यावर मग माझ्या शेजारचे साहेब जे बसले होते, खिडकीच्या बाजूला होते, त्याने 1 रुपया काढला खिशातून आणि पेपर विकणाऱ्या मुलाकडे बाहेर टाकला. त्यानं तो रुपया जेलला घेतला पटकन. जरा गाडी पुढे निघाली होती ना, तो पळत गेला आणि खिडकीतून साहेबांना पेपर आतमध्ये दिले. स्वारगेट सोडलं, कात्रज घाट सोडला, सपाटीला गाडी लागली आणि पोलीस आम्ही शेजारी मी बसलो. आम्ही आम्ही गप बसत नाही घेत. मी म्हणलं साहेब एक विचारू म्हटलं का? मगाशी तो मुलगा गाडीतून 15 मिनिटं फिरत होता, पेपर घ्या पेपर घ्या. तुम्ही निवांत, मी निवांत होतो. व्यवस्थित पेपर वाचता आला असता, मगाशी घेतला असता तर. आता प्रवासात वाचताना त्रास होतो.
एवढ्या गडबडीत तुम्ही पेपर का घेतला? ते म्हणजे तुम्हाला नाही करायचं. म्हणजे का? मी जो खिडकीतून बाहेर रुपया टाकला तो होता खोटा, तो होता खोटा. मी म्हटलं साहेब त्या मुलाला कशाला बसवलं? तो मुलगा फक्त 11 वर्षाचा होता. फार तर त्यातले त्याला कमिशन किती मिळालं असतं? 10 पैसे. 4 आणि किंवा 10 पैसे. का फसवलं? म्हणजे तुम्हाला कळायचं नाही. तुम्ही काय करता? म्हणजे मी कीर्तन करतो, तुम्ही पगडी घालून कीर्तन करतो झेंडा नाही, तुम्हाला यातलं कळायचं नाही. ठीक आहे म्हणजे जशी तुमची मर्जी. साहेबांनी वाचायला पेपर उघडला, पेपर 3 दिवसापूर्वीचा होता. उदास विचारे वेचुकारे सोडूनिया धन उत्तम व्यवहारे, सोडूनिया धन उत्तम व्यवहारे, सोडूनिया धन. पोरगं त्यांच्या पुढचं होतं. प्रपंचाला उत्तम मिळवा आणि उदास विचार योग्य खर्च धार्मिक कामाला करा. भक्ती सांगताना अशी सांगितली की सर्वजण आम्ही प्रपंच करतो, अगदी बुवा सहित. पण तो प्रपंच काय करायचं? त्यातली माया, संकल्पावी माया संसाराची. संकल्प करायचा. संकल्प करणे म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नैवेद्य. आम्ही काय करतो? संकल्प करतो. देवापुढे ठेवतो, 3दा पाणी फिरवतो. मला एकाने विचारलं पाणी का फिरवतात माहितीये का तुम्हाला? बुवा म्हणजे माहितीये. माझा अंदाज सांगतो म्हणला. देवाला सांगायचं असतं मला याच्या आत यायचं नाही. ती लक्ष्मण रेषा वाढली. पूर्वीच्या काळामध्ये नवीन जरी शर्ट शिवला, शर्ट टेलरकडे शिवावं लागायचं, आयता मिळत नव्हतं. आणि दुर्मिळ कपडे मिळणं दुर्मिळ असायचं. देवापुढे ठेवायचं, त्याला हळद कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा. हे अंग झाकाचं वस्त्र तुझ्या कृपेने मिळालं. आणि मग तो समजा टेलरकडे आत्ता शिवला तर टेलरच्या घरीच घालून बघतात. देवापुढे ठेवला नाहीच नाही. बसतायत का बघितलं, बसतोय का पाहिला. माप देताना काही तंबूच दिलं होतं, तुझ्याच मापाचा होता. संकल्प माझा, प्रपंच माझा वाटतो. प्रपंचावरची माया आहे आणि असतेच. आपण त्या मायेमध्ये आहोतच सगळे. मायेचा संकल्प कसा करायचा? सगळं आपलं वाटतं. बघा तुम्ही थोडक्यात विचार करूया. जन्माला येताना एकटे झाले, जाताना एकटेच जाणार आहे. हे लतांबर सगळं आलं कुठून? 25 वर्षापर्यंत वयाच्या पत्नी कोण आहे, कुठली मुलगी कुठल्या घरातली आपल्या घरात येणार माहिती नाही. पण ती आल्यानंतर तिच्याशिवाय जमत होय ग होय ग होय. एकाची बायको म्हणली की किती माझ्यावर प्रेम करता हो, किती प्रेम करता. समजा मी उद्या गेले, गेले म्हणजे मेले, उद्या समजा मी गेले तर काय कराल? तो म्हणला असं बोलू नकोस, मला वेळ लागेल वेळ. तर तिने विचारलं तुम्ही वेळे झाल्यावर वेळ लागल्यावर पुन्हा दुसरं लग्न करावं का? मला वेळेचं काय सांगावं. पंढरीनाथ पत्नी माझी, मुलं माझी, घर माझं, सगळं माझं माझं वाटतं ना. ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज म्हणाले खेळा ऐसा प्रपंच मानावा. आणि परमार्थ कसा मानावा? तो खरा मानावा. परमार्थ प्रपंचात आम्ही असावं, पण वेलीला पसरण्याकरता जसा आधार दिलेला असतो एखाद्या खांबाचा, काठीचा खांबाचा, तसं आम्ही प्रपंचात असावं. एवढंच सांगायचं भगवंत चाललंय. सगळं चाललंय तुझ्या कृपेनं चाललंय. माझ्या कृपेनं सत्तेनं काही चाललेलं नाही. आणि चालतं का? आमच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात का? त्याची कृपा आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती, असो द्यावे समाधान. अलीकडच्या काळामध्ये आमच्या जीवनामध्ये जे आनंदाचे प्रसंग आहेत, सगळं दुःख आहे का? आनंदही आहे ना, समाधान पण आहे ना. पण आमचं समाधान दुसऱ्या कोणी घालवलेलं नाही, आमचं आम्ही घालवलं.
पूर्वीच्या काळात ट्रान्झिस्टर मोठा रेडिओ असायचा. खूप पूर्वी एखादा असायचा कुठेतरी श्रीमंत माणसाकडे किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायती. सगळ्यांनी बातम्या ऐकायच्या जाऊन 7 वाजता. नंतर आले ट्रान्झिस्टर छोटे रेडिओ. त्याचं गळ्यात अडकून सुद्धा माणसं फिरायची. आल्या काही त्याचं कौतुक हो. विविध भारती लागायची, गाणी लागायची, आनंद वाटायचा. रेडिओला पूर्वी लायसन असायचं. ज्याला रेडिओ विकत घ्यायचा आहे त्याला काय असायचं? लायसन. वसंत साठे नभोवाणी मंत्री झाले आणि ते लायसन पुन्हा रद्द झालं. कुणाला रेडिओ घेता येईल. किती किंमत रेडिओला, किती महत्व होतं. जावाई खोंड्यात रेडिओ मागायचा. सासऱ्याला काय म्हणायचं? मला खोंड्यात काय द्या? रेडिओ द्या. आणि सासरे जावायला रेडिओ द्यायचे. आणि मग लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरी यायची. लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरी. एक पटणार बंद व्हायचा, दुसरा होईल तेव्हा गॅरंटी नाही. पण तो आनंद काय होता मला. फार पूर्वी टीव्ही असायचा पण कुठला? कृष्ण धवल, ब्लॅक व्हाईट. आता कुठं बघायला मिळत नाही. त्यात एकच चॅनल असायचं सरकारी, सह्याद्री. ती बाई बातम्या सांगायची. ती चित्र सारखं हलायची. अँटिना त्याला असायचा. रामायण सुरू झाली की कोणतरी दरवाज्यातून सांगायचं इकडं सिग्नल. ते म्हणणं आता हलायच सारखं. चॅनल सह्याद्री सरकारी. ती बाई बातम्या द्यायची, तिचा चेहरा पण सरकारी. आनंदाच्या बातम्या त्याच चेहऱ्याने, दुःखाच्या बातम्या त्याच चेहऱ्या. ते मधून मधून हालायच चित्र. बाई सांगायची आज हवामान शांत राहील. कप असायचा त्याच्यावर सह्याद्री लिहिलेलं असायचं. पण एक चॅनल होतं पण आनंद निराळा होता. चॅनल भरपूर आली. रिमोट आला. मी परवा पेपरला वाचलं नवीन टीव्ही येतोय. डोळे मिटले की टीव्ही बंद होणार. आपोआप. कायमचे मिटले तर जाऊ द्या. त्याच्याबरोबरच हे मॉडेल त्याची काय म्हणा. उठल्याबरोबर आमच्या हातात मोबाईल आहे. रात्री काय झालं, कोणी गेलं असलं, श्रद्धांजली 4-5 फुलं टाकायची. त्या फुलाला कमतरता नसते. वाढदिवस असेल 30 फुलं. फुलं नसते, कृत्रिम शुभेच्छा. इतके त्यात आम्ही गुंतलोय. परवा एक विनोद वाचला सहज. व्हॉट्सअप बघत बघत एक माणूस दुसऱ्याच्या घरातच शिरला. बसला सोफ्यावर. की बाई सिरियल बघत होती टीव्ही. तिने वरून बघितलं, तिला वाटलं नवरा आलाय. तिथे लक्ष नव्हतं. ती त्यात गुंग होती. आपण बघत होता. थोड्या वेळानं तिचा खरा नवरा फेसबुक खेळत खेळत घरी आला. त्याला ह्याला बघितलं सोफ्यावर बसल्याला. म्हणला सॉरी, चुकून मी तुमच्या घरात आलो. किती आमचा आयुष्यातला वेळ आम्ही फुकट घालवला. जुन्या लोकांना कपडे मिळत नव्हते, फाटलेले असायचे. जर कपडा फाटला, शर्ट फाटला किंवा तर आई म्हणायची ए बाळ फाटलाय ना शर्ट, मी शिवून देते. तुला लोक काय करतील? नावं ठेवतील. मुलगी असली तिला काही समजा फाटला असेल कपडा तर आई शिवून द्यायची सुई दोराची. म्हणजे पूर्वी कपडे मिळत नव्हते म्हणून फाटके घालावे लागायचे, ते रघु वगैरे करायचे. आता फाटलेली पॅन्ट 4000ला, चांगली पॅन्ट 1000. शिवून फाडतात का फाडून शिवतात? हळूहळू माणसं पुन्हा पूर्वीच्या वळणावर जायला लागली. मसालेदार एवढा आम्ही खाऊ लागलो. डॉक्टर सांगतात कच्चे भाजीपाले खावा. आधी मानव पूर्वी होते, अग्नीचा शोध नव्हता, कच्च खायचे. आम्ही पुन्हा कच्च खायची आता वेळ आमच्यावर आली.
मुलांच्यावर आम्ही आमच्या संस्कार करतानाच असे करतो. त्या कुठलं पुस्तक घरात वाचायला नाही, शिवाजी महाराज नाही, सावरकर नाही, जे युगपुरुष वीर पुरुष म्हणून गेले. आज 15 ऑगस्ट आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अनेक बलिदानं ज्यांनी देशाकरता आपल्या प्राणाच्या आहुती दिल्या, आणि म्हणूनच आम्ही आज आनंदानं कीर्तन ऐकत इथं बसलोय. मुलांच्यावर संस्कार करण्याकरता आमच्या घरामध्ये हे हवं आहे. शाळेतले संस्कार, आता शिक्षकाला जास्त काही मुलांना मारता येत नाही, मारायचं सोडा, बोलता येत नाही. डोळे वाटावून सुद्धा पाहिलं तर गुन्हा होतो. मी 34 वर्ष नोकरी केली म्हणून बोलतोय, शिक्षकाची, माध्यमिक हायस्कूलवर. आणि मुलांच्या बद्दल नोंद वह्यात आली, म्हणजे मुलाबद्दल चांगलंच लिहायचं. त्या वाईट लिहिलं, खरं लिहिलं तर त्याच्या बालमनावर परिणाम होईल. एका वर्गात एका मुलानं दुसऱ्या मुलाचा कंपास चोरला, कंपास पेटी चोरली. शिक्षकाने विचार केला, नोंद वहीत काय लिहायचं? चांगले गुण लिहायचे. एखादा मुलगा चित्र काढतो, सुंदर चित्र काढतो, डाव्या हातानं उत्तम रांगोळी काढते मुलगी, चांगलं लिहायचं. आता म्हणले असं लिहून चालेल का, हा मुलगा पुढे चोर होईल म्हणून? हे लिहिता येत नाही. ते हेड मास्तरला विचारलं, मुख्याध्यापकाला, म्हणजे या मुलानं कंपास चोरलाय का मुलाचा, नोंद वहीत काय लिहू? ते म्हणले वर्ग तुमचा आहे, तुमचं तुम्ही बघा, अनुदान आलं तर मी बघतो काय असेल त्यात, तेवढ्या. मग यांनी काय केलं, नोंद वहीत लिहिलं, सदर मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. हा 5वीचा मुलगा जर 8वीला पोहोचला तर त्या बाईची पर्स राहील का मॅडमची? मारेल का नाही तू? आम्ही आमच्या मुलांना मार्काचा नुसता भोपळा, मार्क भरपूर पडावीत एवढी अपेक्षा करतो, पण सगळेच हुशार असतील असं नाही. कुणी कला क्षेत्रात असेल, कुणी कीर्तन क्षेत्रात असेल, तबलापितीमध्ये असेल, गायनात असेल, चित्रकलेत, अनेक भागामध्ये सगळीच मुलं आम्हाला डॉक्टर व्हावे असं वाटतं, इंजिनियर व्हावे असं वाटतं. म्हणून मार्क कमी पडली, काही घरामध्ये परिस्थिती. माझ्या त्या मित्राच्या मुलाला कमी मार्क पडले म्हणून आई वडील रडत होते. मला कळालं, माझा मित्रच होता. मी त्याचं सांत्वन करायला गेलो. सांत्वनाची नवीन एक जागा तयार झाली आहे, फक्त जाताना फळं न्यायची नाही. आणि ते दोघं रडतायत, ते रडतायत म्हणून मुलगा रडत होता. मी गेल्यावर त्या माझ्या मित्राच्या कानात एकच वाक्य बोललो, त्याला पटलं. त्याने ताबडतोब डोळे पुसले, बायकोने डोळे पुसले, हसू लागले दोघं, आणि मला चहा ठेवला. वातावरण पटकन कसं बदललं, काय त्याच्या कानात मी सांगितलं असेल, एकच वाक्य. काही काही वेळेला अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तिघराड्याची गडबडीत आनंद नेहमीसारखं वाटायचं. 45% तर डॉक्टर करायचं ठरवलं, डॉक्टर 45%. आणि असले डॉक्टर झाले पाहिजे बरं, तरच लोकसंख्या कमी होईल, वाढली. मला सांगा काय उपयोग आहे असल्या डॉक्टरचा? होतो डॉक्टर 45 लाख रुपये. तो मुलगा 45%चा, ती बॅग 45 लाखाची दिली की डॉक्टर होऊन परत. असा झालेला डॉक्टर, पहिलंच ऑपरेशन त्याचं होतं, पहिलंच. पेशंट टेबलवर झोपलाय आणि कोपऱ्यात एक हार पडला होता, हार. पेशंटनं हार पाहिला, पेशंट घाबरला. डॉक्टर कोपऱ्यात हार कसलाय? डॉक्टर म्हणले हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. सक्सेस झालं नाही, सक्सेस झालं तुला वाया जाणार. एक डॉक्टर पेशंटला इंजेक्शन देताना सारखा म्हणायचा, देशमुख घाबरू नका, देशमुख घाबरू नका. पेशंट म्हणला माझा आडनाव देशमुख नाही. डॉक्टर म्हणले माझा आडनाव देशमुख. यांत्रिक युगामध्ये इतकं आम्ही सध्या मग्न झालोय, अडकलोय की आम्हालाच कळेना काय करावं. एका घरात रोबो आणला, रोबो.
कशा करता? घरच्यांना सगळ्यात त्यानं सांगितलं हा रोग आहे, आता आपण सगळे व्यवस्थित वागलं पाहिजे. रोगो आला, रोगो आल्याबरोबर आणल्याबरोबर पहिलाच दिवस मुलगा पळत पळत आला सकाळी वडिलांच्या जवळ. बाबा मी रात्रभर अभ्यास केला. रोगोनं त्याच्यात चापट मारली, रोगोनं त्या मुलाला कांचूला मारली. वडील म्हणले तुला सांगितलं होतं घरात आता खोटं चालणार नाही. रोगो पुढं खोटं चालत नाही. बघ बरं कसं मार बसला. तू रात्रभर अभ्यास केला होतास का? खोटं बोलतात ना. अरे तुझ्या वयात जेव्हा होतो ना मी, तुझ्या वयाचा जेव्हा मी होतो 2-2 रात्र जागून अभ्यास करायचो. रोगोनं त्याच्या कांचूलाच मारला. जमते ना असायचं. आवाज ऐकून आई बाहेर आली. आई आपल्या नवऱ्याला ती म्हणाली तुम्हाला एक कार्ट माहितीये, कधी अभ्यास करत नाही, रात्रभर अभ्यास करा. खोटं बोललं ना, खोटं बोललं म्हणून त्या रोगानं मारली चापट. हे खोटं कार्ट बोललं कारण कार्ट तुमचंच आहे. रोगानं तिच्या कानसुलात मारलं. हे विने आनंदे कैसे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे तो सुद्धा काही कारणामुळं विनाकारण यांत्रिक युगामुळे आम्ही तो नष्ट करतो. भगवंतानं देताना सृष्टी सुंदर दिली आहे. अधांतरी हे फेरे नवांगन शेष फणावर धरणी. भगवंताचं अस्तित्व मान्य करण्याकरता अनेक उदाहरणं जगातले आहेत. समुद्र आहे, अथांग सागर आहे, आकाश आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, फुलं आहे, पाणी आहे. कितीतरी अशा गोष्टी आहेत की जिथं भगवंताचं अस्तित्व आम्हाला मान्य करावं लागतं. म्हणून जे प्रारब्धात आहे, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. पेरलं तेच उगवतं का नाही? मी एका ठिकाणी सांगितलं पेरिले ते उगवते. अन्नाला एका माणसानं आठवलं, म्हणला बुवा पेरलं तेच उगवत नाही. मग चुकलं म्हणला तुमचं. म्हणलं का? मी म्हणला शेतकरी आहे, कीर्तन चालू तर त्याच्याच घरात, तो होता गावचा पाटील, गादीवर बसला होता पुढं. तो म्हणला शेंगदाणे पेरले मी. जमिनीमध्ये काय पेरलं? शेंगदाणे. मग शेंगदाण्याला फोलकट कशी आहे? पेरलं तेच उगवत नाही. कीर्तन करायला कोण काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. मला जरा कीर्तनात थोडा खोकला लागला. उन्हाळ्यामध्ये गार पाणी पिलो, बिसलरी, 1-2 मिनिटं खोकला लागला. माझ्या कीर्तनात पिणारा बसला होता, दारू पिणारा, नमस्कार करायला आला. महाराज खोकला लागलाय. म्हणलं मला औषध सांगतो. औषध काय? मला 2 टोपणं घ्या. मी म्हणलं 2 टोपणानं माझा खोकला जाईल? म्हणलं खोकला जाईल का विचारता? माझं घर गेलं. जमीन गेली, बायको कायमची माहेरी निघून गेली, खोकला जाईल का? काही काही लोकांना असं वाटतं की कीर्तनकार महाराजाला सगळं कळतं. नवरा बायकोचं जोडपा मला नमस्कार करायला म्हणजे महाराज नमस्कार केला, 500 रुपये काढले, 500 खिशातनं आणि माझ्या हातात दिली दक्षिणा. मी पटकन खिशात ठेवली. खरं ते बोलायला हरकत नाही. मला म्हणा महाराज ही आमची पत्नी, लग्नाला 11 वर्ष झाली आमच्या, 11. पण यांचा गुड न्यूज आहे, आनंद आहे. म्हणजे मंडळी म्हणजे 4था महिना आहे. काय होईल सांगा? मग माझ्या लक्षात आलं हे 500 रुपये सोनोग्राफीचे.
मला त्यातलं काही कळत असतं कीर्तन करत फिरलो असतो. पण मी जर म्हटलं की मला यातलं काही कळत नाही, तो काय म्हणत 500 रुपये परत. मी त्याला सांगितलं तुला मुलगा होईल मुलगा, मला नाही झाला तर मुलगी होईल. शेंगदाणे पेरण्यात फुलकट कशी आहे. मी म्हटलं पाटील दूध आणा मला कप भरून. आवाज चालत नाही. पाटलांनी दूध आणलं, दूध हळद टाकून साखर चमचा त्यात घ्या. मी पाहिलं, मी म्हटलं दूध मागितलंय दूध. पाटील म्हणजे कप्पाशी भरून आणलंय म्हशीचं निरस उत्तम दूध आहे घ्या. मी म्हटलं पाटील दूध मागितलंय कप्पाशी फेकून द्या. मग पाटलांच्या लक्षात आलं शेंगदाण्याला फुलकट कशी आहे, नैसर्गिक आहे. मग त्यांनी विचार केला काय दूध आणायचं म्हणजे काय टाळक्यावर आणायचं, पातळ दूध भांडण नको त्याला. पेरीने येते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. तुम्ही बोलून बघा, आहो का हो, अरे का रे. प्रत्येक ठिकाणची भाषा निराळी आहे. जेवणातल्या पदार्थांची नावं निराळी आहे. मला एका ठिकाणी कोरडाची पोळी वाढली, आमटी भात वरण भजी मीठकोट, आणि मला त्या वाढणाऱ्या बाई म्हणल्या स्वयंपाक करत होत्या त्या, बुवा तुम्हाला चटका देऊ का चटका. माझं लक्ष गेलं उलटण्याकडे. चटका तापलं होतं पोळ्या खलवड करून. म्हणजे याचा चटका असल्यावर काय होईल. म्हटलं मला नको चटका. तिची सासू म्हणली महाराजांना चटका द्याच, आपल्याकडे पद्धतच आहे चटकेची. आता म्हणलं पक्कच झालं. मी नमस्कार केला, म्हणलं मला नको चटका. इतकी गायवाय करतोय बघून मग त्याला इच्छा लक्षात आलं महाराजांना चटका म्हणजे काय होते कळलेलं दिसत नाही. म्हणजे महाराज चटका म्हणजे ती हरभऱ्याची डाळ आदल्या दिवशी भिजत टाकतो आम्ही, भिजल्यावरती वाटून घेतो, त्यात तिखट मीठ घालतो चवीपुरतं, त्याला फोडणी देतो, त्याला आम्ही चटका म्हणतो. मग म्हणलं पळीभर वाढकी. भाषा निराळी, पदार्थांची नावं निराळी, बोलण्यासारखे उत्तर येते. एका ठिकाणी मला विचारलं बुवा कुठले, म्हणले इथले. वाहिल्या उद्रेक दुःखाची केवळ प्रारब्ध आहे, भोगणे ते फळ संचिताच. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवापायी मूळ भंगामध्ये. भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा. भक्ती आवडते देवा. संकल्पाची माया संसाराची, संकल्पाची माया संसाराची. ऐकून तान विसरून भान ही वाट कोणाची बघते. जाताना भूप आहे त्या सप्तसुरांच्या तालावर साध ऐकुणी होई.